पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जयसु मुलांनो, मी सिस्टर लावण्या येचेबी. मी वर्ग 8वीला धर्म शिक्षणाचा क्लास घेणार आहे. आज धर्म शिक्षणाचा पहिला दिवस व 2021 आणि 22 मध्ये प्रवेश करत असताना मी सर्वांचा हार्दिक स्वागत करते. मी सर्वांना विनंती करते की आपण काही क्षण मौन राहून देवाशी हात जोडून डोळे मिटवून प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याये झणी रे, कृपा दान तव घेऊनी रे, कृपा दान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याये झणी रे, कृपा दान तव घेऊनी रे, कृपा दान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू भगवान, परम पित्याचे तू वरदान. सांत्वन करता तू भगवान, परम पित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला मुझा प्रणाम रे. पवित्र आत्म्याये झणी रे, कृपा दान तव घेऊनी रे, कृपा दान तव घेऊनी रे. हे 8व्या वर्गातील धर्म शिक्षणाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे ख्रिस्त सभा परमेश्वराचे लोक. या पुस्तकामध्ये 15 धडे आहेत आणि आज पहिल्या धड्याचं शीर्षक आहे परमेश्वराचे निवडलेले लोक. प्रिय मुलांनो, परमेश्वराचे निवडलेले लोक हे वाक्य ऐकताना आपल्या मनामध्ये कशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात? आपण विचार करत असेल, परमेश्वराचे निवडलेले लोक म्हणजे फादर्स, सिस्टर्स आणि जे आपले पूर्ण जीवन देवाच्या सेवेसाठी समर्पित केलेले आहे. परंतु मुलांनो, परमेश्वराचे निवडलेले लोक हेच आहे जो व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास ठेवून बप्तिस्मा ग्रहण करतो आणि त्यांच्या वचनानुसार जीवन जगतो. प्रत्येक ख्रिस्तीय बांधव प्रभू येशूचे निवडलेले लोक आहे. त्याचप्रमाणे आपण जुन्या करारात पाहतो. उत्पत्ती ग्रंथ अध्याय 12 ओवी 1 मध्ये आपला पूर्वज पिता अब्राहमाविषयी सांगितलेला आहे. अब्राहम हा विश्वासाचा पिता म्हणून ओळखला जातो. पिता परमेश्वराने अब्राहमाला निवडून घेतले, त्याला बोलावले आणि त्याच्या विश्वासाची परीक्षा सुद्धा घेतली गेली. आपण पुष्कळदा बायबलमध्ये अब्राहमाविषयी ऐकले असेल, अब्राहमाविषयी वाचलेले असेल. एकदा परमेश्वराने अब्राहमास म्हटले, तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपलं बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करीन, तुला आशीर्वाद देईल आणि तुझा नाव मोठा करीन. मुलांनो, चला आपण अब्राहमाची जीवन कथा एका व्हिडिओद्वारे पाहूया. बऱ्याच वर्षांपूर्वी केननच्या जमिनीवर एक माणूस राहायचा ज्याचं नाव होतं अब्राहम. तो त्याच्या पत्नी सराई सोबत राहायचा. त्यांना एकही संतान नव्हती
एक रात्री ईश्वर अब्राहम सोबत बोलण्यासाठी आले. अब्राहम, आपल्या देशाच्या बाहेर निघ आणि आपल्या वडिलांच्या जागेवरून सुद्धा आणि अशा जागेवर जा जिथे मी सांगणार. मी तुझ्या राज्याला महान बनवून टाकेल. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे आणि लक्षात घे, तुला एक महान व्यक्ती व्हायचंय. ईश्वर अदृश्य झाले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सारा, ऐक, काल रात्री मला एक स्वप्न पडलं. अब्राहमने त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. तर लवकरात लवकर आपलं पूर्ण सामान बांधून घे. आपण दोघे नवीन ठिकाणी जाणार आहोत. एब्राहमने त्याचं संपूर्ण सामान बांधलं आणि त्याची बायको सराई, आपल्या भावाचं मूल, आपले सगळे सेवक आणि सगळ्या जनावरांसोबत एका नवीन जागेसाठी निघाला. एब्राहम आणि त्याच्या कुटुंबाने खूप मोठी गावं आणि शहरांच्या मधून प्रवास करून बरंच दूरपर्यंत अंतर गाठलं. जेव्हा ते मोरेच्या प्लेनवर पोचले, ईश्वर परत प्रकटले आणि बोलले, मी ही जमीन तुझ्या मुलांना देत आहे. परंतु माझे प्रभू, मला एकही संतान नाहीये. आकाशाकडे बघ, चांदण्यांशी बोल. जर तू त्यांना मोजू शकलास तर गोष्ट बनू शकते. एब्राहमला कळलंच नाही की ईश्वरांना काय सांगायचंय, कारण त्याला एकही संतान नव्हती. पण त्याला ईश्वरावर पूर्ण भरोसा होता. हे ईश्वर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एब्राहमने ईश्वरावर विश्वास ठेवला आणि ईश्वराने त्याच्या विश्वासाचा सन्मान केला. आता सराई, जी एब्राहमची बायको होती, तिची एकही संतान नव्हती. सराईने आपली नोकराणी हगरला बोलावलं. सांगा, मला कशासाठी बोलवलं तुम्ही? मी तुला एक विनंती करते. हो, सांगा ना. तू अब्राहम सोबत लग्न कर. तुझे उपकार होतील जर तू त्याच्या मुलाची आई झालीस तर. हगर एब्राहमची बायको बनण्यासाठी तयार झाली. पण जशी ही हगर बायको बनली, ती सराईचा अपमान करू लागली. आता ती मला जराही इज्जत नाही देत. मी तिच्यावर खूप नाराज आहे. एक दिवस जेव्हा सराईने हगरला बोलावलं, मी आजपासून तुझी एकही गोष्ट ऐकणार नाही. तू जसं सांगशील तसं मी बिलकुलच करणार नाही. हगर तिचा अपमान करू लागली. मला आता नोकरानी बनून राहणं पसंत नाहीये. मी ही जागा सोडून चालले. मग हगर वाळवंटात निघून जाते. वाळवंटात हगर नदीच्या फवाऱ्याजवळ बसलेली असते आणि त्याच वेळी देवदूत प्रकट होतात. ऐक हॅगर, तू कुठे चाललीयस? मी सारापासून दूर पळून चालले. तू साराजवळ परत जा. तुला एक मुलगा होणार आहे. तू त्याचे नाव आयझॅक ठेव. देवदूताच्या म्हणण्यानुसार हेगर सराईजवळ परत जाते. बरेच महिने निघून जातात आणि हगरला एक मुलगा होतो. जेव्हा एब्राहम 86 वर्षाचे असतात. मला आनंद आहे की मला एक मुलगा झालाय. मी याचं नाव ठेवणार लाडका इस्माईल. खूप काळ निघून जातो आणि लवकरच एब्राहम 99 वर्षाचा होतो. ईश्वर एब्राहम समोर प्रकट होतात, जसे आधी सुद्धा बऱ्याच वेळे झालं. मी आहे सगळ्यांचा ईश्वर. मी एक वचन दिलं होतं की तू सगळ्या राज्यांवर राज्य करशील. आजपासून तुझं नाव अब्राहम आणि तुझी बायको साराला सराह म्हणून बोलवण्यात येईल. मी तिला एक मुलगा होण्याचं वरदान देतो. तुम्ही आम्हाला एक मुलगा देणार आहात हे अशक्य आहे. मी 100 वर्षांचा झालोय आणि माझी बायको 90 वर्षांची. हे खरंच शक्य आहे? सरा, तुझी बायको, तिला एक मुलगा होईल आणि तू त्याचे नाव आयझॅक ठेवशील. मी त्याच्यासोबत एक सौदा करणार आणि त्याला खूप मोठी जमीन देणार. आणि तुझ्या दुसऱ्या मुलासाठी, इस्माईलसाठी, मी त्याला सुद्धा आशीर्वाद देईल. त्याच्याकडून तुला 12 आणखी राजकुमार भेटतील. पण माझा सौदा आयझॅक सोबतच असणार. समजलं? इब्राहिम आपल्या तंबूच्या दरवाजाजवळ बसलेला असतो. काही दिवसांनंतर एक दिवस जेव्हा दुपार असते आणि सूर्य खूपच तापलेला असतो, तो वर बघतो
आणि त्याला कळतं की 3 लोक त्याच्यासमोर उभे असतात आणि त्याच्या लक्षात येतं की ते ईश्वराचे संदेश घेऊन आले कृपा आहेत. करून आत या. मी तुमच्यासाठी काही खाण्याचा बंदोबस्त करतो. तुझी बायको सेरा कुठे? ती तर टेंटच्या आतमध्ये बसलेली आहे. पुढच्या वर्षी याच वेळी आम्ही तुम्हाला परत भेटायला येऊ. तेव्हा सराईने एका मुलाला जन्म दिलेला असेल. सराई आत बसलेली असते. ती ही सगळी गोष्ट ऐकून जोरात हसायला लागते. मी आता म्हातारी झाले, पुन्हा मुलाला जन्म कशी काय देऊ शकते? हसत काय सारा? ईश्वर विचार केल्याशिवाय हे करतोय का? ईश्वराच्या म्हणण्यानुसार तुम्ही एका मुलाला जन्म देणार. आता आम्ही निघतो. धन्यवाद. काही महिन्यांनंतर सराईला एक मुलगा होतो. याकोबाचा पुत्र इस्रायल. परमेश्वराने अब्राहमाला जे अभिवचन दिले तेच अभिवचन त्याचे पुत्र इसहाक आणि याकोबाला सुद्धा दिले. याकोब जो 12 गोत्रांचा पिता बनला, त्यास परमेश्वराने इस्रायल हे नाव दिले. उत्पत्ती ग्रंथ अध्याय 32 ओवी 29 पर्यंत. अशा प्रकारे याकोबाची संतती पिढ्यानपिढ्या इस्रायल म्हणून ओळखल्या जात होती. परमेश्वराने त्यांना आपले निवडलेले लोक म्हणून बनविले. पण मिस्र देशामध्ये त्यांचा समूह मोठा झाल्यानंतर त्यांना फारोकडून कशा प्रकारे त्रास होत होता आणि परमेश्वराने मोसेद्वारा त्यांची कशी सुटका केली हे आम्ही एका व्हिडिओद्वारा अभ्यास करूया. देवाने पहिल्यांदा मोजेस सोबत अग्नीच्या रूपात भेट घेतली. सुरुवातीला देवाच्या देवदूताने मोजेसला झाडांमध्ये लागलेल्या आगीद्वारे आपल्या अस्तित्वाची ओळख दाखवली, कारण की झाडांमध्ये आग लागलेली असूनही झाडांची राख नाही झाली. देवाने सरळ आगीच्या रूपाने मोजेस सोबत संभाषण केलं. मी इजिप्तमध्ये आपल्या माणसांचे दुःख बघितलेत. मोजेस, तू तिथे जा आणि त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त कर. त्यांना एका मोठ्या आणि सुंदर जागेवर घेऊन जाशील. एका अशा जागेवर जिथे दूध आणि मधाची नदी वाहत असणार, जिथे सुख आणि समृद्धी असणार. जशी आज्ञा प्रभू. मी या प्रवासामध्ये तुझ्या नेहमी पाठीशी राहणार. फॅरोला सांगा की त्याने लोकांची सुटका करावी. जर त्याने तुझ्या पहिल्या विनंतीला धुडकावलं तर तू तुझे हात पसरवशील आणि आपला चमत्कार पूर्ण इजिप्तला दाखवशील. जसे तू तुझे हात पसरवशील आणि चमत्कार दाखवशील, फैरो तुझ्या समोर कमजोर होईल. परमेश्वराच्या लोकांचे गठन. परमेश्वर मोसेद्वारा याकोबाच्या संततींना म्हणजे इस्रायल लोकांना मुक्त करून निर्जन प्रदेशातून घेऊन गेला. अशा प्रकारे परमेश्वराने बोलावलेले एकत्र केले गेलेल्या लोकांना जुन्या करारात इब्राहिम भाषेत काहाल अथवा युनानी भाषेत एक्लेसिया म्हणतात. या शब्दाचा अर्थ आहे एकत्रित केल्या गेलेल्या लोकांचा समूह. इस्रायलियाच्या इतिहासात एक्लेसिया शब्दाचा प्रयोग 3 प्रकारे होतो. परमेश्वरीय लोक, परमेश्वराद्वारा बोलावलेले आणि एकत्र केलेले लोक आहेत. त्यांना एका विशेष उद्देशासाठी बोलावले आणि एकत्र केले गेले होते. एका निवडणुकीद्वारा इस्रायल परमेश्वराचे आपले लोक बनवले. नवीन करार आणि परमेश्वराचे नवीन लोक. परमेश्वराने मोसेद्वारा इस्राएली लोकांसाठी एक नवीन करार स्थापना केली. तो असा आहे की मी त्याचा देव होईल व ते माझे लोक होतील. काळाच्या पूर्ततेत
देवपुत्र येशूने आपला जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारा हा करारास पूर्ण केले. ते अशा प्रकारे शेवटच्या भोजनाच्या वेळी येशूने भाकर आणि द्राक्षरस आपल्या शरीर आणि रक्तात बदलविताना त्यांनी प्रेमाचा नवीन करार स्थापना केली. ख्रिस्त सभा देवाने निवडलेली प्रजा. मानव तारणाच्या पूर्ततेसाठी विशेष रूपाने निवडलेल्या लोकांचा समूह म्हणजे ख्रिस्त सभा होय. मुलांनो, परमेश्वर आपणास तारणाकडे आणि देवपुत्राच्या पदावर बोलावलेला आहे. आपण परमेश्वराचे निवडलेले लोक असल्यामुळे आपणास हे तारण आणि देवपुत्राचे पद ग्रहण केले पाहिजे. आपला पहिला धडा समाप्त झालेला आहे. मुलांनो, या धड्यामध्ये 5 प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरे शोधून आपल्या वहीवर लिहून घ्या आणि अभ्यास करा. धन्यवाद.